तर ह्या सिम्युलेशनमध्ये आपण एस इज इक्वल टू आर थीटा हीच गोष्ट अजून चांगली समजून घेणार आहोत. एस इज इक्वल टू आर थीटा ही ही हा कन्सेप्ट तुम्हाला एक फर्स्ट लेक्चरलाच मी एक्सप्लेन केला आहे. म्हणजे काय तर एस काय दाखवतो, बेसिकली आर्क लेंथ दाखवते, आर रेडियस आणि थीटा हा बेसिकली तुमचा रेडियनमधला अँगल असतो. ओके, म्हणजेच काय रेडियनचं बेसिक डेफिनेशन काय, तर जेव्हा तुम्ही आर्क लेंथ अपॉन रेडियसचा जेव्हा तुम्ही रेशो घेता तेव्हा तुम्हाला जो काही नंबर मिळतो तो बेसिकली अँगल असतो रेडियनमध्ये. ह्या सिम्युलेशनमध्ये आपण तीच गोष्ट नीट पाहणार आहोत. ओके, सो इथे तुम्ही बघू शकता, इथे कॅल्क्युलेटर आहे हा. बेसिकली इथे काय करणार आहोत, आपण डिवाइड करून आपल्याला नक्की तेवढंच मिळतं आहे का वगैरे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. हे काय आहे, हे बेसिकली सिम्युलेशन आहे. इथे आपण हा स्लायडर ॲडजस्ट करून आपण आर्क लेंथ मेजर करणार आहोत. इथे आर्क लेंथ येते बघा, आणि करस्पॉन्डिंग रेडियस ह्या दोघांचा रेशो बघणार आहोत, आणि तो एवढाच येतोय का हे आपण चेक करणार आहोत. आणि आपण जे काही कन्क्ल्युजन काढलेलं त्याच्याबरोबर तो व्हॅलिड होतोय का वगैरे गोष्टी बघणार आहोत. या सिम्युलेशनमध्ये जस्ट जे आपण एस इज इक्वल टू आर थिटा बघितलं आहे ना, ते व्हॅलिड आहे का वगैरे गोष्टी, नवीन असं काही नाही शिकणार आहोत. जो आपण फॅक्ट शिकलो एक्स इज इक्वल टू आर थिटा, थिटा रेडियनमध्ये बेसिकली आर्क लेंथ अपॉन रेडियसचा रेशो असतो, तोच इथे आपण यूज करून बघणार आहोत नीट. ओके, सो ओके, आता बघा ह्या केसमध्ये तुमचा इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म को इन्सिडंट होतोय आणि तुमची आर्क लेंथ 0 आहे. ओके, तुमची रेडियस काय आहे, 4 आहे. आपल्याला काय माहिती आहे, थीटा इज इक्वल टू एस अपॉन आर. ओके, सो तुमची आर्क लेंथ किती, 0 आहे, रेडियस 4 आहे. सो 0 अपॉन 4चा आन्सर काय येतं, 0 येतो. सो करस्पॉन्डिंग रेडियनमध्ये अँगल किती येणार, 0 येणार. सो तुम्ही इथे बघू शकता कॅल्क्युलेटरवर. हां, एक गोष्ट इथे कॅल्क्युलेटरची मी सेटिंगच अशी ॲडजस्ट केली आहे, रेडियन टू डिग्री. इथे आपण जे काही टाईप करू, म्हणजे सपोज आता मी 0 टाईप केला तर त्याचं करस्पॉन्डिंग डिग्री मेजर इथे आपल्याला मिळते. ओके, सो ह्या केसमध्ये आपल्याला किती मिळते, 0 रेडियन. आता आपण कालच बघितलेलं की जेव्हा अँगल बरोबर 90 असतो तेव्हा बेसिकली रेडियनमध्ये अँगल किती असतो, π/2 असतो. ओके, आता आपण ह्या दोघांचा रेशो घेऊया. आता तुम्हाला बघा आर्क लेंथ किती मिळते, 6.28 मिळते, रेडियस काय मिळते, 4 येते. ह्या दोघांचा रेशो घेऊन आपल्याला इक्वल्स टू π/2 आहे का हे बघायचं. म्हणजेच हा पार्ट जरासा कॉम्प्लिकेटेड होऊ शकतो, सो नीट ऐका. आपल्याला काय बघायचं आहे, 6.28 डिवाइड बाय 4 केल्यावर आपल्याला π/2 मिळते का. इथे आपल्याला काय मिळतोय, थिटा 1.457, म्हणजेच π/2 इक्वल्स टू 1.57 आहे. हे पण आपल्याला चेक करून बघायचं आहे. ओके, पहिलं आपण बघूया π/2 इज इक्वल टू 1.7 येतं आहे का. ओके, सो हा पाय आहे, हे जस्ट मी आता कट करते. इथे पाय, हे बघा इथे सिम्बॉल आहे पायचा, तो डायरेक्टली पाय इन्सर्ट करतो. आपल्याला 3.14 असं लिहायची गरज नाही. डिवाइड बाय 2 करूया. ओके, इक्वल टू करूया. इक्वल टूचं साईन बघा, 1.57 इन रेडियन, म्हणजेच 1.57 रेडियन इक्वल्स टू 90 डिग्री इथे मिळते, विच इज दिस. म्हणजे आपल्याला ही गोष्ट तरी क्लिअर झाली की π/2 म्हणजेच 1.57. ओके, आता आपल्याला सेकंड गोष्ट काय बघायची आहे, तर आर्क लेंथ अपॉन रेडियस, म्हणजे 6.28 डिवाइड बाय 4 केल्यावर आपल्याला 1.7नच मिळतं आहे का. ओके, आधी आपण हे सगळं क्लिअर करूया. ओके, आता आपण काय करणार आहोत, 1.57 डिवाइड बाय 6.28, आर्क लेंथ एस अपॉन आर करायचं आहे ना आपल्याला, 6.28 डिवाइड बाय 4 करणार आहोत. ओके, इक्वल्स टू करूया, काय येतं आहे बघा, इक्वल्स टू 1.57 येतं आहे. म्हणजे आर्क लेंथ अपॉन रेडियस घेतल्यावर जो काही रेशो मिळतोय तो बेसिकली इथे जो रेशो होतोय इथे जे आन्सर येतं आहे त्याच्याबरोबर मॅच होतोय. म्हणजेच काय, आर्क लेंथ अपॉन रेडियसचा रेशो घेतल्यावर आपल्याला रेडियनमध्ये अँगल मिळतो. आणि तुम्ही इथे बघू शकता 1.57 रेडियन इज इक्वल टू 89.95 डिग्रीज, म्हणजेच ॲप्रॉक्सिमेटली 90 डिग्रीज. ओके, आता आपण 180ला शिफ्ट करूया. 180 म्हणजे स्ट्रेट अँगल झालेला असतो.
ओके. सो हा परफेक्टली 180 झाला. इथे बघा पाय रेडियन आलं. ओके, इथे आपल्याला पाय रेडियन मिळालं. आता आपण हे आधी क्लिअर करून घेऊया. आता आपण एस काय मिळते तुम्हाला ह्या केसमध्ये 12.57. रेडियस काय आहे तुमची? रेडियस मगासारखीच 4 डिवाइड बाय 4 केल्यावर आपल्याला जी काही फिगर मिळेल ती इथे जी फिगर मिळते त्याच्यावर मॅच होत आहे का बघूया. इक्वल्स टू केल्यावर आपल्याला काय मिळते? 3.1425 विच इज बेसिकली पाय. तुम्ही इथे बघू शकता 3.14 रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री 0.05 पॉईंटमधली सोडून द्या. अप्रॉक्सिमेटली दिस इज 180 डिग्री. ओके, सो एस अपॉन आर केल्यावर आपल्याला बेसिकली जो काही आन्सर मिळतं तो बेसिकली रेडियनमधला अँगल असतो. हे झालं 180साठी. आता आपण 270साठी करून बघूया कसं येतंय. ओके, तुम्ही बघू शकता हे अप्रॉक्सिमेटली 270 डिग्री होतं आहे. ह्या केसमध्ये आपल्याला काय मिळतं आहे? 4.71 रेडियन. ओके, आपण करून बघूया. 4.71 रेडियन म्हणजेच आपला 270 डिग्री असतो का? इथे आपण बघू शकता तुम्ही 4.71 रेडियन इज इक्वल टू 269.860 विच इज अप्रॉक्सिमेटली 270 डिग्री. सो आपल्याला इथे 270 डिग्री मिळतोय. ओके, आता आपण हेच आपण कसं लिहितो? 3π/2 करून बघूया. ते पण आपण बघू शकतो इथे 3 × पाय घेऊया. ओके, इक्वल्स टू करूया डिवाइड बाय 2 करूया. एंटर. सो तुम्ही बघू शकता दिस इज 4.7 विच इज अप्रॉक्सिमेटली मगाशी आपल्याला अँगल तोच मिळत होता 269 पॉईंट विच इज 270 डिग्री. सो हा अँगल आपण 4.71 रेडियन असं पॉईंटमध्ये फिगर लक्षात ठेवणं कठीण आहे आणि लिहिण्याचा पण पॉईंट लक्षात ठेवायचे वगैरे गोष्टी येतात. सो आपण हा कसा एक्सप्रेस करतो? 3π/2 असं एक्सप्रेस करतो. ओके, आता आपल्याला काय बघायचं आहे? आर्क लेंथ अपॉन रेडियस करून आपल्याला तेवढाच अँगल मिळतोय का? 18.85 डिवाइड बाय 4 दिस इज इक्वल टू 4.7125 विच इज दिस वन. ओके ओके, त्याच्यानंतर जेव्हा रोटेशन कंप्लीट होतं तेव्हा बेसिकली ओके, जेव्हा रोटेशन कंप्लीट होतं तेव्हा 360 डिग्री होतं. इथे तुम्ही बघत असाल जेव्हा तुम्ही अप्रॉक्सिमेटली 360वर जाता, ॲक्च्युली ही पोझिशन कंप्लीट 360 डिग्री, तेव्हा बेसिकली आर्क लेंथ तो दाखवायचा बंद होतो. कारण का? तेव्हा बेसिकली ह्या पॉईंटला 0 आणि 360 डिग्री दोन अँगल्स फॉर्म होतात. म्हणजे जर तुम्ही इथून स्टार्ट करत असाल तर हा पॉईंटला काय अँगल असणार? 0 डिग्री. पण जर तुम्ही रोटेशन कंप्लीट केले तर हाच अँगल काय होतो? 360 डिग्री. सो हा इथे गेल्यावर तुम्हाला 0च दाखवतो, 360 दाखवत नाही. म्हणून ह्याच्यात जस्ट आपण थोडंसं मागे जाऊन बघूया की काय होतंय. ओके, सो इथे मी जस्ट तो परफेक्टली नाही पण त्याच्यात थोडासा आधी मी हा पॉइंटर जो आहे तो ॲडजस्ट केला आहे. हा तुम्ही अप्रॉक्सिमेटली 360 म्हणू शकता. सो ह्या केसमध्ये या केसमध्ये तुमचा आर्क लेंथ काय आलं आहे? 25.11. ओके, डिवाइड बाय काय करावं लागेल आपल्याला? डिवाइड बाय रेडियस काय आहे? 4 आहे. दिस इज इक्वल्स टू 6.2775 रेडियनमध्ये. ओके, तेच आपल्याला इथे मिळते. जर तुम्ही हे अप्रॉक्सिमेटली काढायला गेलात तर काय येईल? 6.28 येणार. तोच आपल्याला इथे मिळतो. आणि 6.28 रेडियन म्हणजेच 360 डिग्री येते काय? 359 पॉईंट म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 360 डिग्री. ओके, आपण हा अँगल रेडियनमध्ये कसा दाखवतो? 2π असा दाखवतो. 6.28 रेडियन असा दाखवत नाही. कारण क्षणमध्ये लक्षात ठेवण्यापेक्षा 2π लक्षात ठेवणं सोपं पडतं. करून बघूया आपण, ते पण दाखवते मी तुम्हाला. 2π आहे आपला इथे बाय डिफॉल्ट इज इक्वल टू 6.28 आला. ओके, थँक्यू.